मातोश्री पादन रस्त्यामुळे नागरा ग्रामस्थांना मोठा दिलासा. अंत्यविधीसाठीचा मार्ग झाला उपलब्ध. गोंदिया तालुक्यातील नागरा गावात अनेक वर्षापासून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता अभावी ग्रामस्थांना मोठा हालअपेष्टा सहन करावा लागत होता. गावात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर मृतदेह अंतिम संस्कारासाठी नेण्यासाठी योग्य मार्ग नसल्याने अनेकदा दुसऱ्या गावातील स्मशानभूमीचा आधार घ्यावा लागत होता. यामुळे मृतकांचा नातेवाईकांसह ग्रामस्थांना मोठा मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत होते. गावातील ही गंभीर समस्या लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्त्यांनी आमदार विनोद अग्रवाल यांच्या नेतृत्वात मातोश्री पादन रस्त्याची मागणी केली. या मागणीची दखल घेत संबंधित रस्त्याला मंजुरी मिळाल्यानंतर गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच मंजुरीनंतर ग्रामस्थांनी व स्थानिक मजुरांनी पुढाकार घेत रस्त्याचे काम पूर्ण केले. त्यासाठी गावातील नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता अंत्यविधीसाठी मृतदेह नेण्यासाठी स्वतंत्र व सुकर मार्ग उपलब्ध झाला असून दुसऱ्या गावाचा स्मशानभूमीवर अवलंबून राहण्याची वेळ राहिलेली नाही. ग्रामस्थांच्या मान्यनानुसार पावसाळ्यात व इतर काळात रस्ता नसल्यामुळे अंत्ययात्रा काढताना अत्यंत गैरसोयीचा सामना करावा लागत होता. अनेकदा चिखल, साडी आणि अडथळ्यामुळे मृतदेह नेणे कठीण होत असे. मात्र मातोश्री पादन रस्ता पूर्ण झाल्याने हा प्रश्न कायमस्वरूपी निकाल निघाला आहे. दरम्यान नागरा येथील स्मशानभूमी सध्या जीर्ण अवस्थेत असून तिच्या दुरुस्ती व विकासासाठीही ग्रामस्थांना आमदार विनोद अग्रवाल यांच्याकडे मागणी केली आहे. स्मशानभूमीचे नूतनीकरण झाल्यास गावातील आणखी एक महत्त्वाची समस्या दूर होणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते भरत लिल्हारे, नरेश नागरीकर यांच्यासह नागरा गावातील अनेक नागरिक उपस्थित होते. मातोश्री पादन रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने संपूर्ण गावात समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मातोश्री जो पादन रास्ता है, इसमें आज हमको ये समझ में आ रहा है कि नागरा मोक्षधाम का बहुत बड़ा विकास हो गया है. ये मातोश्री योजना से हर किसान का फायदा है. कहीं कहीं जगह में चल रहा है जो भ्रष्टाचार, तो उतना भ्रष्टाचार नहीं करना चाहिए और अपने गांव को अच्छे से अच्छा काम करना चाहिए. और इस मातोश्री पादन रास्ता का सबको किसान को फायदा मिलना चाहिए और गांव वाले को फायदा मिलना चाहिए.